हो, बरं झालं तुम्ही इकडेच भेटलात. चला तुम्हाला एक जबऱ्या गोष्ट सांगतो. कसली गोष्ट? महाभारतातली, म्हणजे कृष्ण आणि बलरामाची. महाभारतातली गोष्ट? कशाला? त्याचं काय आहे, कारण त्यातनं एक रामबाण उपाय गावलाय. चला तुम्ही. काय बोलताय तुम्ही? मला काहीच कळत नाहीये. काय कृष्ण, काय बलराम, काय राम, कशाबद्दल बोलताय? आणि ते सगळं जाऊ दे. मी तुम्हाला पोलिसात जाऊन यायला सांगितलं होतं, त्याचं काय झालं? अहो, राजवाडे सरांची अवस्था आता नाही बघवते मला. आपल्या हातात खूप कमी वेळ राहिलाय. रेणूचं भविष्य धोक्यात आहे आणि तुम्ही कसलं रामायण आणि महाभारत करत बसलाय? तुम्ही पोलिसात गेला होतात का नाही ते आधी सांगा. नाही, म्हणजे तिकडे जायची काही गरजच नाही बघा. म्हणजे त्यापेक्षा जरा वेगळा विचार आहे. अहो तेच तर सांगायलोय. काय सांगताय तुम्ही? महाभारत आणि रेणूच्या लग्नाचा काय संबंध आहे? तुम्ही आधी आजच्याला सांगतो तुम्ही. चला. आहो, आधीच्या सगळ्याचा विचार करून करून आता माझं डोकं दुखायला लागलं. त्यात तुम्ही नवीन काही घोळ घातला नाही आहेत ना? एवढाच विश्वास आहे का माझ्यावर? आणि मी प्रश्न सोडवण्याची खात्री आहे ना हो तुम्हाला? आहे का नाही? आहे ना व? मग झालं तर चला तुम्हाला महाभारतातली गोष्ट सांग. चला. अजून आहेच का तुमची गोष्ट? असं काय करताय? अहो समद्या जगाला श्रीकृष्णानं भगवद्गीतेतनं जगाचा मार्ग दावला, आपल्याला बी दावणारच की. तुम्ही काय अगम्य बोलताय? काय म्हणलात? बरं ते समजा जाऊ द्या. चला मार्ग गावला तुम्हाला सांगतो. चला चला. वहिनी साहेब, हे बघा, हे कसं वाटतंय? हे जरा चांगलं आहे की. अहो लगीन महत्वाचं, दागिनं काय होत राहतील, ठरवून टाका. अजून काय? बाईचा खरा दागिना म्हणजे मंगळसूत्र असतोय. बाकी कशाला काय पाहिजे? एकदम खरं आहे. मंजूर आहे ना व तुम्हाला? चला. राणा भाऊजी, बरं राणा भाऊजी, आता साड्या झाल्या, दागिनं झालं, कापड झाली, समद झालंय. आता नुसतं लगीन बाकी राहिलंय बर का? ते बी होईल की. ते काय झाल्याशिवाय राहतंय व्हय? व्हय. बरं जाऊबाई, तुमचं काय म्हणणं आहे? अगो बाई, चिडल्या वाटतं. बरं राणा भाऊजी, तुम्हाला पटतंय ना व समद? राणा भाऊजी, रागवले वाटतं. त्यांचं रागवणं काही नेहमीच आहे. जाऊ दे. बरं अजून काय काय राहिलंय? समजा तुम्हीच ठरवलंयसा. आम्ही मोठं म्हणून आम्ही ठरवलंय. आमचा मान आहे त्यो. तुम्ही काय बी टेन्शन घेऊ नका सर. कसं नको घेऊ टेन्शन? काय मूर्खपणा चाललाय हो हा? जाऊबाईंना एवढी कसली काही आहे? तिकडे बिचारी रेणू हतबल होऊन बसली आणि इकडे बघा केवढा उत्साह. माहिती आहे समजा अवघड झालं. आपण काहीतरी उपाय काढू की. काय उपाय काढणार आहात तुम्ही? खाली लग्नाची जोरात तयारी सुरू, तेव्हा तुम्ही एक अक्षरही नाही बोललात आणि आता इथे वरती येऊन मला म्हणताय उपाय काढू. अहो ही समधी समजवण्याची पलीकडे गेली, त्यासनी काही उपयोग नाही समजवत. मग काय रेणूचं लग्न होऊ द्यायचं का? मी कुठं असं म्हणलंय? मग नाही होऊ देणार म्हणलंय ना व. पहिल्यापासून तुम्ही हेच म्हणताय, पण आता प्लीज माझ्या समाधानासाठी नका बोलू हे. तुम्ही जरा तरी रेणूचा विचार करा हो. मी विचार बी केलाय आणि एक उपाय बी काढलाय.
हो, मग अशी बाहेरही तुम्ही मला काहीतरी म्हणत होतात ना, उपाय काढला. कसला उपाय? आता एकच उपाय, रेणूला पळवायची. काय पळवायचं? सुभद्रा हरण करायचं. म्हणजे अहो ती तुम्हाला सुभद्रा हरणाची गोष्ट माहिती आहे ना? बघ, तिचं बी लगीन असंच होणार असते. श्रीकृष्णाच्या सांगण्यावरनं अर्जुनाने सुभद्रेचं हरण केलं. तर जयंतरामासनी रेणूचं हरण करायला काही जमणार नाही, तेव्हा ते आपल्यालाच करायला लागणार. म्हणजे तुम्ही स्वतःच्याच बहिणीला पळवून देणार? स्वतःच्या बहिणीला पळवून तिचं लग्न लावून देणारा पहिलाच भाऊ बघते मी. तसं नाही हो, आता तिचं चांगलं होणार असेल तर काय वाईट आहे? जी रेणू बी तयार आहे, जयंतराव बी तयार आहेत, मग झालं की. पण मी तयार नाही. रेणू सज्ञान आणि कायद्यानुसार स्वतःच्या आयुष्याचे निर्णय ती स्वतः घेऊ शकते. आपण पोलिसात तक्रार देऊया. हे असं बेकायदेशीर काही करायची गरज नाही. अहो बेकायदेशीर कुठं? आणि आता तुम्हीच म्हणलात ना व रेणू साधना नाही म्हणून. तिचा ती निर्णय घ्यायला खंबीर आहे की. हो, पण ते पोलीस ठरवतील. पोलिसात गेलो तर प्रकरण अजून चिघळणार हे पक्क आहे. तेव्हा मला ह्योच उपाय बरोबर वाटतोय बघा. नाही, मला हे अजिबात पसंत नाही. तुम्ही उद्याच पोलिसात तक्रार द्या. म्हणजे आपण तक्रार देऊया. यापेक्षा तिला पळवण्यामध्ये सामील व्हा. म्हणजे कसं आहे, तुम्ही संकट असल्यावर मला बी धीर येतोय हो, म्हणून म्हणलं. नाही हा, मला हे अजिबात नाही जमणार. अहो खरंच सांगायला आपल्याला हेच करावं लागणार आहे. ठीक आहे, वाचा वाचा रेणून काय लिहिलंय. बघा, एक बहीण तिच्या भावाच्या धावा करायला आहे आणि तिचा भाऊ असा गप्प बसून राहणार बरोबर वाटते वय. आता रेणूची मदत करायलाच पाहिजे, नाही तर मी एक बहीण गमवली म्हणून समजा. आपण रेणूला यातनं सोडवलं पाहिजे. म्हणून तर मी पळून आणायचं म्हणतोय ना व. तुम्ही वय म्हणा की. बघा, वेळ कमी आहे आपल्याकडे. जे काय ठरवायचं ते आत्ताच ठरवलं पाहिजे. बघा, एकदा का येळ निघून गेली की काय बी होणार नाही. सांगा, वय म्हणा की. काही करून हे लग्न थांबलं पाहिजे. म्हणजे तुमचं हा ठरलं. आता रेणूला घरातनं बाहेर काढायची. नाही नाही, काय बी म्हणू नका. तर बघाच तुम्ही, मी रेणूचं हे लगीन थांबवणार म्हणजे थांबवणार. थांबवणार 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 थांबवणार. काय झालं उद्या? काय थांबवणार आहेस? सनीदा, एकदा का लग्न झालं की नाही, दारू प्यायचं थांबवणार. राहू द्या, दारूचा लग्नाचा काय संबंध आहे? तसं काय नसते सनीदा. अहो लगीन झालं की नाही ही माणसाची जबाबदारी म्हणते. आणि एकदा का जबाबदारी वाढली की नाही ही माणूस सुधारतो. राहू द्या, जबाबदार माणसाचंच लगीन होत असते. तेव्हा जर लगीन व्हावं असं वाटत असेल की नाही, जर आता जबाबदार हो. बस करे. अरे तुम्हाला माझं लगीन होऊ नये असं वाटत? असं नाही. राहू द्या, मला वाटतं की तुझं लगीन व्हावं म्हणून. मला सांगा, मग रेणूसाठी एवढी सगळं तुम्ही झगडत आहे, त्यात 10% माझ्यासाठी जर झगडलं असतं की नाही तर माझं लगीन झालं असतं. इथल्या इथं आता लगीन झालं असतं. इथं बघ कोण दिसतंय काय? लावून टाकतो आताच्या आता इथंच. सरिता, काय उगीच गरीब पिणाऱ्याची चेष्टा करत आहे? हो, इथं सगळी माणसंच आहे, एक पण बाई माणूस दिसत नाही. बघा, इथे सगळी पिंडकी वाया गेलेली माणसं.
मला जे दिसते ते तुम्हाला दिसते का हो? तुला काय दिसते? रेणूचा होणारा सज्जन नवरा दारू पीत बसलाय. कुठं? हे बघा त्या कोपऱ्यात डोसक्यावर टोपलं घेऊन. होय की तो साह्यो. अरे पण ह्यानं दारू सोडली होती असं कळलं होतं ना. ते सांगतो तुम्हाला संध्या. दारूचा आणि लग्नाचा काही संबंध नसतो. लग्न ठरलं आणि झालं म्हणून माणूस जबाबदार होत नाही. हे मीच तुला सांगितले का बस आता. होय काय? मला वाटलं मीच बोललो. ते ना मग शिव काय करायला इथं? बरं झालं गावला. आता या इंगण मिठ्याला सोडायचंच नाही. तुम्ही मागे दिलेल्या पैशाची वसुली करायची. नाही दिलं तर डोसक्यात बाटलीच घालतो ते. हा? अरे बस. अरे ह्याचा ह्यो सगळा सज्जनपणा राणादाला दावायला पाहिजे म्हणजे रेणूच्या बापूला बी कळते. मी एक काम करतो. मी पोरासनी फोन करतो. इकडं बोलतो ह्याला हाय असं उचलूया आणि गाडीत टाकूया. नाही होत्या. अरे तसं केलं तर इथेच तमाशा व्हायचा. आपण एक आयडिया करूया. याचं व्हिडिओ रेकॉर्डिंग करूया. शूटिंग. तेच तेच. बाबा आता अजिबात काळजी करायची नाही. आता आपलं लगीन होणार आणि एकदा का लगीन झालं की बायकोचा पगार हातामध्ये येणार. मग आपण रोज गटारी करणार. बायकोने दिला तर ये तिचा बाबी दिल. आता फुकट लगीन करतोय आणि एकदा का लगीन झालं की तिच्याकडनं हुंडा घेणार आणि तिनं हुंडा नाही दिला तर रोज बांबून फटक देणार. मग काय पगार बी घेणार आणि फटक बी देणार. बायकोला मारायचं नसतं या. कशाला कोण मारतंय? तिनं 6 महिन्याला हुंडा आणि पगार दोन्ही दिलं तर आपण सज्जन माणूस. बेटा आणखी काढ रे. आपल्याला पाहिजे होतं तेवढं झालंय बघ. चल. हे काय काय झालं? झालं समद. मला माझ्या पोरीच्या लग्नाचा बस्ता बांधायचा होता. सोनार कासार बोलवायचं होतं. दारातलाही मोठा मांडव घालायचा होता. या पोरीच्या कारनाम्यामुळे काय बी करता नाही आलं. आता पोरगी लग्नाला तयार झाली ना व काय बी बोलू नका तिला. अरे चुकीचं काय बोललो? लय धुमधडाक्यात लगीन करायचं होतं बघ पोरीचं. तर आता हे चोरावानी करायची पाळी आली. लगीन महत्वाचं. 2 दिवसात सासरी जाईल पोर. मग बशीला रडत आठवून काढत. अरे माझ्या पोरीचं भलं वाल नाही. म्या कशाला रडू? आणि राहिली गोष्ट त्या धुमधडाक्याची. ढाकल्या वहिनी साहेब समधी जिम्मेदारी घेतो म्हणल्या. वही ते काय म्हणतात ती मुंबई स्टाईलनं ते रिसेप्शन बी करतो म्हणल्या. रेणू बघ साडी बघ. धाकल्या वहिनी साहेबांनी तुझ्यासाठी पसंत केली आहे. बघ की
काय झालं? पसंत नाही का? अरे वहिनी साहेबांनी पसंत केलंय म्हणल्यावर ही कशाला नाही म्हणल. ए रेणू अगं घे की. अरे उद्या हळद बरोबर लगीन. हे रेणू डे मजा आहे बाबा एका पोरगीची. अरे घे की समध्या साड्या चांगल्या आहेत घे. तुम्ही काय पिऊन आलाय काय? का पण? अरे का म्हणजे माझ्या पोरीचं लगीन आहे मग खुशी साजरी करायला लाग वय. हे रेणू अरे तुझ्या सासरची माणसं लय चांगली आहेत बघ. अरे लय खुशीत ठेवतील तुला. बर तू खुश आहेस ना? हे पुरी अगं शबूत दिलायस तू मला. आता आईनं वक्ताला काय नाटक करू नगस. नाही ना करणार. हे बघ तू इकडे नाटक केलंस तिकडं मी फास घेतलाच म्हणून समज. या टायमाला वाईट बंगाल का बोलताय व? अगं वाईट वांगाळ नाही खरं तेच बोलतोय. बस समध्या गोष्टी रेणूला माहित पाहिजे का नग? काय रेणू? चला आता जेवा आणि झोपा जा. का ग तुझ्या का पोटात दुखालं वय? अरे बाप आणि लेक बोलत्या ना व. जेवा आणि झोपा. ए भावड्या तुझं बी लगीन करायचं का याचं मांडवात? अरे तुझं तर लगीन लय थाटामाटात करणार आहे मी. कुठल्या बी पोराच्या नादाला लागू न गज. लय त्रास होतो रे आई बापाला. चला खरंच लय त्रास होतो. चला अरे थांब की मला माझ्या पोराची जेवाय वाढते. चला ए अभ्यास करून जेवायला ये. चला नीलम, माझी चिठ्ठी दिलीस ना रानादाला तू? दिली. काय म्हणला? तू काय काळजी करू नकोस. तुझा भाऊ पाठीशी आहे असं म्हणाला राणादा. आता त्यानेच काही केलं तर? मर्दांनो आता आपल्याकडे दुसऱ्या पर्याय नाही काय. राणादा तू अजिबात काळजी करू नकोस. कोण अडवा लागेल त्याला आमलाच करतो बघ. अजिबात नाही. दमदाटी आणि मारामारी अजिबात करायची नाही आपल्याला. जे काय करायचं ते गुपचूप करायचं. म्हणजे सुमडीत कुंबडी. होय हे बघा आले. राणादा राणादा तुम्ही एवढ्या रातचं काय करायला इथं? आणि ते काय म्हणत होतं काय सुभद्रा हरण? कसलं हरण? ते काय रेणूचं लगीन नको तिकडे व्हायला ना व. एकदम बरोबर. राणादा हे लगीन होता कामा नाही. यो परत यायला काय नाही ते लग्नाची काळजी. लग्नाची काय? ते समजा जाऊ दे. आपल्याला रेणूला पळून आणायचंय. पळून? अरे अरे भिंतीला बी कान असतात. गप्पस की जरा. अरे नाहीतर तिचं लगीन व्हायचं रे. हे बघ राणादा हे दाखवी काय बघ तुझा विश्वास बसतोय बा आता. बाबा आता अजिबात काळजी करायची नाही. आणि एकदा का लगीन झालं की तिच्याकडनं हुंडा घेणार. आणि तिनं हुंडा नाही दिला तर रोज बांबून पटकत येणार. आणखी काढ रे. हत्तीच्या पण अरे लय वाया गेले पोरग. अरे म्हणजे पैशासाठी लगीन करायला वेळ बघ की. समोर आलं तर याचं डोसकच फोडतो. मी पडणार होतो. सगळेजण अडवलं. बस आता नाहीच नाही. पळून आणायचं म्हणजे आणायचं. आणायची म्हणजे आणायची. चला. खुळायच काय अरे आता कुठे जाणार? का आपल्याला कुणाच्या बाची भीते? ए गप्पस की आता. हा आपण जे काय करायचं ते शांतपणे करायचं. काय उगाच धांगडधिंगा करायचा नाही. म्हणजे माझी उतरायला पाहिजे. काय काय नाही. आता सगळं शांततेच्या मार्गाने करायचं. राणाला सांगतात तसं सुमडीत कुंबडी करायचं.
ठरलं तर मग आपण समदे रेणूचे भाऊ श्रीकृष्णासारखे आणि रेणू आपली बहीण सुभद्रेसारखी. आपण आपल्या सुभद्रेचं लगीन तिच्या मनासारखं लावून द्यायचं. ठरलं? ठरलं